ऑलिम्पिकचे मेडल्सचं मटेरियल आहे, त्या मटेरियल पासून त्या फ्रेम बनवण्यात आलेली आहे. पॅरिस मधल्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑलिम्पिकच्या दरम्यान पॅरिसमध्ये जवळपास 1.5 कोटी पर्यटक येणार आहेत आणि स्पर्धांच्या दरम्यान या सगळ्या पर्यटकांना बिझी ठेवण्यासाठी त्यांना पॅरिसमध्ये काही ना काही दाखवण्यासाठीचे प्रयत्न फ्रेंच प्रशासनाने केलेले आहेत. आणि त्यातली अशीच एक गोष्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे की पर्यटक पॅरिसमध्ये येऊन काय बघू शकतात. तर आपण बघायला आलोय एक ऑलिम्पिक फ्लेम या ठिकाणी आहे. पॅरिस मधलं जे लुव्र म्युझियम आहे त्याच्या बाजूला असलेलं तिलरी गार्डन, त्या गार्डन मध्ये ही फ्लेम ठेवलेली आहे. ऑलिम्पिकची फ्लेम आहे. दिवसभर ही फ्लेम इथे असते आणि रात्री जसं सनसेट होतो त्यावेळेला ही फ्लेम आकाशात फ्लाय होते आणि जवळपास जमिनीपासून 60 मीटर अंतरावर ही फ्लेम वरती जाते. आपण बघतोय की आता संध्याकाळी इथे इतकी गर्दी आहे ही फ्लेम बघण्यासाठी. आता आपण इथे उभं आहोत, पण दिवसभर त्याच्या जवळ जाऊन बघू शकतो आपण या फ्लेमच्या. फक्त त्यासाठी आपल्याला ऑनलाईन स्पॉट बुक करावा लागतो. आणि ही जी फ्लेम आहे ही ऑलिम्पिक फ्लेम आहे आणि ही EDF नावाची जी कंपनी आहे पॅरिस मधली, जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते, पॅरिस मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे. तर तिने ही फ्लेम बनवलेली आहे आणि ही म्हणजे फायर नाहीये ऍक्च्युली, तर हे लाईट्स आहेत जिथे 40 LED लाईट्स आणि त्यांनी फायरचा धूर क्रिएट केलेला आहे, त्यामुळे ती आणखी छान दिसते. आणि याची जी फ्रेम बनवलेली आहे म्हणजे ज्यात हे लाईट्स लावलेले आहेत, तर ते फ्रेम जी आहे ती वेगवेगळ्या मेटल्स पासून बनवली आहे. त्यात गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ जे ऑलिम्पिकचे मेडल्सचं मटेरियल आहे त्या मटेरियल पासून त्या फ्रेम बनवण्यात आलेली आहे. आणि ही फ्रेम म्हणजे ही फ्लेम सध्या पॅरिस मधल्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. A few moments later. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया ऑलिम्पिकच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसह. बाय बाय.